नमस्कार मंडळी, मी अवनी व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर मॉर्निंग रुटीन परत चालू झालेलं आहे आणि मी चालली आहे वॉक करायला। 5 वाजलेत आणि चला आता वॉक करून आलेली आहे आणि जेवण बनते आहे। डाळ ठेवली आहे बॉईल करायला इथे आणि बाकीचा नाश्ता झाला आहे, सर्व चपाती भाजी आणि बस आता बाकीची पण कामं झालेत, कपडे आणि सर्व कामं झालेत। आज मी व्लॉगच शूट केला नाही काहीच आणि आता वाजले आहेत 9:30 होत आलेत आणि हा वॉक करून येताना हा तुळशीचं झाड घेऊन आली आहे मी। तुळस घेऊन आली आहे। त्याला एका काचेच्या या बरणीमध्ये ठेवलं आहे सध्या आणि इथे डाळ बॉईल होते। तर मी आली आहे बिल्डिंगच्या खाली आणि इथे आल्या आहे दूधवाला भैया आलेला आहे। तर आज वॉक करायला गेलो तेव्हा पैसे विसरली घरीच। तर आता किती वाजले, 11 वाजता तो येतो। तर आता 11 वाजता दूध घ्यायला आलेली आहे खाली। दूध घेतलं, आता निघाली आहे घरी जायला आणि जिन्यावर हा असा खतरनाक आमच्या इथे अंधार पडलाय। तर मी आली आहे घरी घरीच आली आहे कारण संध्याकाळी मार्केटला जायचं आहे। तर आता दुपारचे 12:30 झाले, तर थोडा वेळ घरी थांबीन कारण माझा रिचार्ज संपला आणि घरी कसं वायफाय आहे, तर थोडा वेळ घरी थांबेन, मूवी वगैरे बघेन आणि मग संध्याकाळी जाईन मार्केटला। तर चालली आहे घरी। भावासाठी बनवते आहे कॉफी। तर इथे फक्त 1 चमचा साखर, त्याच्यानंतर कप गरम साखर मेल्ट झाली आणि ही टाकते मी कॉफी, पूर्ण सॅशे टाकते, सॅशे आणि मिक्स। अशी कॉफी कसं काय कोण पिऊ शकते, तर आमच्या घरामध्ये अशा कॉफीची खूप डिमांड आहे। ब्लॅक कॉफी इथे सर्वीकडे पडलं, इग्नोर करा। तर ही ब्लॅक कॉफी रेडी झाली आहे, आता देते आहे भावाला। हे घे भावा। तर माझा भाव बोलायला लागला की ब्लॅक कॉफीमध्ये शुगर टाकत नाही, तर जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली ती बनवू नका। त्याच्यानंतर वाजले आहेत 5 आणि मी चालली आहे मार्केटला भाजी आणायला। इथल्या फार्मसीमध्ये आलो आहे क्रीम ट्यूब घ्यायला। इथे डीमार्ट सारखा छोटासा एक मार्ट आहे आणि इथे आहे चिंतामणी चहाचं
तर मी इथे आली होती मच्छी मार्केटमध्ये ही कोलंबी घ्यायला. मी खात नाही, माझे भाऊ बहीण आणि माझे हस्बंड खातात नॉनव्हेज तिघंजणं. तर ही माझ्या भावाने सांगितलेली की येताना कोलंबी घेऊन ये म्हणून. तर हा न्यू मच्छी मार्केट झालेला आहे. तर इथे बहिणीला बोलवलं मी की तू जरा खाली ये आणि ही मच्छी घेऊन जा म्हणून. तर ती आली आणि ती मच्छी घेऊन गेली. मला पण घरी जायचं होतं. तर घरी येऊन अर्धी जेवणाची तयारी केलेली आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडे फिश टँक वगैरे चालू करून ठेवलं आहे. आणि टेबल तर माझा खराबच असतो, हमेशा पसाराच असतो माझ्या ह्या टेबलवर. इग्नोर. तर कोथिंबीर घेऊन आली आहे आणि भाजी मला वाटली सस्ती असेल पण खूप महाग आहे. ती नीट अरेंज नाही करून ठेवली. तर आणली आहे फरसबी, वांगी, टॅमॅटो आणि हे तोंडली, भेंडी. तर आता भेंडी बनवते आम्ही. तर एवढी भाजी आणली आहे. टॅमॅटो आणलेले आहेत. खूप महाग आहे भाजी, मला वाटलं सस्ती असेल. आता थंडीमध्ये सस्ती भेटते. आणि सर्दी झाली आहे तर चणे आणलेले गरमागरम, पण ते थंड झाले. आणि कोथिंबीर मस्त भेटली आहे, पण फ्रीज नसल्यामुळे ते असं खराब होऊन जाते. आळं पण आणलं चहा वगैरे करायला. तर इकडे भाजी आज बनवते आहे भेंड्याची. आणि ही कट करून थोडंसं तेल टाकून आहे ना ही भाजून घेतली आहे. मी भाजून घेतली ना की खूप छान लागते, मस्त होते भाजी आणि आमच्या घरात आवडते सर्वांना. आणि इकडे ब्लॅक टी, हजबंडला ब्लॅक टीच आवडते. आणि इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. जास्त नाही, फक्त आम्ही दोघंच असतो, नवरा बायको. तर जास्त पीठ नाही मळून ठेवत मी. आणि 6:30 झाले आहेत. तर आता आमच्या इथे पाणी येईल आणि सोबतच जेवणाची पण तयारी चालू आहे. आणि हा फोटो नीट राहतच चिपकवलंय सेलिब्रिटी. हा मी अलिबागवरून आणलेला आहे. अलिबागला आमच्या इकडे यात्रा असते, तर मी तिकडनं हा फोटो आणलेला आहे, पण तो सारखा पडतोय. तर आता लगेच पाणी येईल आणि पटपट जेवणाची तयारी करते. इथे कांदा आणि मिरची फ्राय करून झाली. अरे आता थोडी हळद आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. मिरची टाकली असेल तर ब्लर होतं आहे सारखं. मी थोडंसं अजून लाल तिखट टाकलं आणि तेल कमीच टाकलं. त्याच्यानंतर ही जी भाजून ठेवलेली भेंडी आहे ती आता ह्याच्यामध्ये टाकते. मी परत एकदा फ्राय करून घेते. तर तुम्ही कशी बनवता भेंड्याची भाजी नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तर ही मी अशी सर्व फ्राय करून घेते व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. ट्रायपॉड नाही त्याच्यामुळे सर्व गडबड होतं. तर हे मिक्स करून मी झाकून ठेवते. तर अशी एक आता भाप काढते, थोडा वेळ झाकण ठेवते आणि झटपट होते. आणि कांदा भरपूर टाकला आहे मी, कांदा भरपूर टाकाय 2 कांदे टाकल्यात.
तर इथे झाली आहे भाजी रेडी. इकडे भात होतोय, डाळ बॉईल करून ठेवली आहे. तर इथे चहा पिते आहे, मस्त चहा एन्जॉय करते. जेवण झालेलं आहे रेडी. भेंड्याची भाजी आणि वरण भात आणि बस आजसाठी इतकाच छोटासा ब्लॉग होता. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.